ॲडमिशन त्या शाळेत करणार. नाही आई बाबा, ऐका माझं. चुप बस, तुला काय समजत नाही. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच तुझा विचार करतो ना. नाही आई बाबा, नको. झाली आपल्या मुलाची एकदा झालं दुसऱ्या शाळेत ॲडमिशन. काही दिवसानंतर आई बाबा, माझ्या नवीन शाळेत ना मला काही शिकवत नाही. मला माझे गुण सादर करण्याची संधी पण उपलब्ध होत नाही आणि माझ्या शाळेत उपक्रम पण घेत नाही व विविध कार्यक्रम पण घेत नाही आणि मला भाग पण देत नाही. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की माझी जुनी शाळा म्हणजे आनंद प्राथमिक मराठी शाळा चांगली आहे. हो बाळा, मी बघितलंय की तुझ्या शाळेमध्ये जे काही सांगितलं होतं ते काहीच झालेलं नाही. आता तुझी ॲडमिशन आपण आनंद प्राथमिक शाळेमध्येच करू. आपल्या अगोदरच्या शाळेमध्ये तुझी ॲडमिशन करण्यासाठी ते तुझी टीसी पण नाही देऊ राहिले आणि वेगवेगळ्या कारणे पण सांगू राहिले. आई बाबा, माझी अगोदरची शाळा खूप छान होती, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही, केली माझी त्या नवीन शाळेत ॲडमिशन. हो बाळा, मी चुकले, मला माफ. सॉरी बेटा, आम्ही त्या शाळेने दिलेल्या आमिषाला बळी पडलो आणि हे आमची चुकले. या ॲक्टिव्हिटीमधून काय बोध सांगायचं होता, पण बऱ्याचदा कसं होतं की काही पॅरेंट्स म्हणजे इंग्रजी आपल्या मुलाला मराठी माध्यमात ॲडमिशन जर इथे झाली तर त्यांना इंग्रजी माध्यमात टाकायचं असतं. तर याने त्या उद्देशाने ते काय करतात, दुसरीकडे मुलाला आपल्या ॲडमिशन करण्याचा अट्टहास करतात. पण मला असं वाटतं की पैसे देऊन आपल्या मुलाला म्हणजे आपल्याला ते काय करतात, विकत घेतात, बरोबर. आणि खरंच ही म्हणजे किती तुच्छ लेखलं जातं. म्हणजे आपण फक्त 5,000ला बळी पडू का, किंवा एका सायकल एवढी आपली किंमत आहे का, हे जर प्रत्येक पालकांनी लक्षात जर घेतलं तर याचा निश्चितच म्हणजे तुम्ही त्यामागचं कारण जाणून घ्यायला पाहिजे की का ते तुम्हाला